ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज सोमवार 9 फेब्रुवारी 2009. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने परमपूज्य वचन माऊलींचे सानिध्य मिळाले. पुण्याहून आलेले श्री शरद बंकापुरे यांना विचारसेवा त्रैमासिकाचे सूत्र समजावून सांगताना माऊली म्हणाले, विचारसेवा या पत्रिकेसाठी आपल्याला पहिले पाऊल उचलावे लागेल, ते म्हणजे त्याची सरकारकडे नोंदणी करून त्याचे फ्री पोस्टेज करून घ्यायचे. नंतर या मासिकात कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर लिखाण असावे हेही सांगितले. उदाहरणार्थ, यात नवीन नवीन सुविचार असावेत, पूज्य माऊलींचे प्रवचनाच्या माध्यमातील लेख, संतांच्या मुलाखती, सर्वात्मक कार्य ज्या तत्वावर उभे आहे ते मुद्दे, धर्मग्रंथातील लेख, आयुर्वेद, पूज्य गुरुदेवांविषयीचे साधकांना आलेले अनुभव, दासबोधाविषयीचे सदर, प्रश्न तुमचे उत्तर माऊलींचे इत्यादी अनेक मुद्दे पूज्य माऊलींनी त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर गुरुचरित्राच्या पारायणाची आज समाप्ती असल्यामुळे सर्वांनी विठ्ठल रखुमाईच्या चरणांजवळ बसून त्या अध्यायांचे श्रवण केले. आरती झाली. थोड्या वेळानंतर गुरुदेवांनी सर्वांना सत्संगासाठी बाहेर बोलावले. पूज्य गुरुदेव म्हणाले, आज आपण स्वास्थ्य या विषयावर बोलू. स्वास्थ्य 3 प्रकारचे असते: शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि बौद्धिक स्वास्थ्य. तिसरे आहे ते आत्मिक स्वास्थ्य. शारीरिक स्वास्थ्य पाहूया. शरीर स्वस्थ असेल तरच आपण काम करू शकतो. शरीर स्वस्थ असेल तरच आपण साधना करू शकतो. जर शरीर व्याधींनी ग्रस्त असेल तर आपल्याकडून कोणतेही कार्य व्यवस्थित होऊ शकणार नाही. अशा या शरीराची आपण काळजी कशी घ्यायची? पहिली गोष्ट ही ध्यानात घ्यायची की एखादा पदार्थ जास्त टिकवायचा असेल तर तो फ्रीजमध्ये आपण ठेवतो, म्हणजे थंड जागेत ठेवतो. तसेच शरीराला टवटवीत ठेवायचे असेल तर ब्रह्ममुहूर्तात थंड पाण्याने आंघोळ करावी. प्रत्येक रोमरोम पुलकित व्हावा अशी हातपाय चोळून आंघोळ करावी. साबण असो किंवा नसो, लिंबाचा पाला थोड्या पाण्यात उकळून ते पाणीही आंघोळीच्या पाण्यात मिक्स करून आंघोळ केलेली चांगली. साबणाऐवजी आपण डाळीचे पीठही वापरू शकतो. असं म्हणतात की एका दिवसात किमान 3दा थंड पाण्याने आंघोळ करावी. पहिली आंघोळ ब्रह्ममुहूर्तात, दुसरी आंघोळ दुपारच्या जेवणा अगोदर व तिसऱ्यांदा रात्रीच्या जेवणा अगोदर. आपला नवा जन्म कधी होतो तर रोज आंघोळ केल्यानंतर. पूजेसाठी झोपेतून उठलेला माणूस चालत नाही, तर आंघोळ केल्यावर पूजेसाठी पवित्रता मानली जाते. शरीर स्वस्थतेसाठी दुसरा मुद्दा आहे व्यायाम, आसन, प्राणायाम हेही नियमित असावे. आहार योग्य व नियंत्रित असावा. चुकीच्या आहाराने वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. आपल्या शरीरातील पचन शक्तीचा जर विचार केला तर ज्या चहाने आपल्या त्वचेला चटका बसतो तितका कडक चहा आपण फुर्र करून पिऊन घेतो. जी मिरची हाताला लागल्यावर शरीराची आग होते, तिचा वापर करून आपण ती अन्नाच्या रूपात पोटात घेतो. मग अग्नीची दाहकता आपलं शरीर पचवू शकतं, मिरचीतील तिखटपणा पचवू शकतं, म्हणून आपण ते खायचंच का? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण घेत असलेल्या आहारावरच आपलं स्वास्थ्य अवलंबून आहे. घेतलेलं अन्न जठराग्नीत पुन्हा शिजलं जातं, मग आतड्यात जातं. आतड्याची लांबी 45 फूट असते, पण गुंडाळलेले असते ते. साधकाने तर सात्विक आहारच सेवन करावा. जर सकाळी उशिरापर्यंत आपल्याला उठावंसं वाटत नसेल तर आपल्या आहारात दोष आहेत. एक तर तुमचा आहार जास्त असला पाहिजे आणि दुसरे म्हणजे रजो तमोगुणी असला पाहिजे. दूध स्वास्थ्यासाठी चांगलं, पण तेच जास्त सेवन केलं तर जुलाब होतील. गावरान तूप चांगलं आहे, पण तेही जास्त खाल्लं तर त्याचे विषात रूपांतर होईल. आपलं शरीर कशाचं आहे तर ते पोळी भाजीचं, भाजी भाकरीचं. पहिलं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन झाल्यानंतर त्याचा नको तो भाग विष्टेवाटे मूत्रावाटे बाहेर पडल्यानंतरच दुसरं अन्न खाणं चांगलं, नाहीतर अजीर्ण होणार. शरीरात 2 प्रवृत्ती आहेत, एक स्वीकृती आणि दुसरी आहे निवृत्ती. जे आपल्याला आवश्यक ते शरीर स्वीकारतं, त्याचेच रक्त बनते. जे नको ते बाहेर टाकले जाते. मलमूत्र आणि घामाद्वारे ते बाहेर टाकले जाते. म्हणूनच आपण अन्न खातो आणि डॉक्टर साखर तपासतात ते रक्तात आणि लघवीत. म्हणूनच सात्विकता, नियंत्रितता आणि नियमितता आहारात ठेवावी. आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे. ही झोपही 3 प्रकारची: रात्री 9 ते 12 सोन्याची झोप, 12 ते 3 चांदीची झोप आणि 3 ते 6 लोखंडाची झोप. सगळ्यात चांगली झोप आहे ती सोन्याची झोप. या नियमांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होईल. दुसरं आहे मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्य. शरीर स्वास्थ्य ही मानसिक व बौद्धिक स्वास्थ्यावर परिणाम करते. ते चांगले असेल तरच त्यात चांगले विचार येतील. मानसिक स्वास्थ्यासाठी आपण संघही चांगला केला पाहिजे. चांगल्या विचारी माणसाच्या संपर्कात आलात तर तुमचेही विचार चांगले होतील. एका राजाला काही कारणाने मृत्यूदंड द्यायचा ठरला. त्याचे हातपाय बांधले. त्या क्षणी त्याचा मुलगा म्हणाला, पिताजी, तुम्ही मला उपदेश द्या, काय गेलं तर चालेल आणि काय नाही गेलं पाहिजे. तेव्हा तो राजा आपल्या मुलाला म्हणतो,
राज्य गेलं तर चालेल, वैभव गेलं तर चालेल, घोडे, सैनिक, घरदार सर्व गेलं तरी चालेल, पण हिम्मत जाता कामा नये. आपला स्वतःवरील विश्वास जाता कामा नये. हिम्मते मर्दा तो मदद ए खुदा. मी योगानंद महाराजांना विचारलं, बाबा किसका त्याग करना चाहिए और किसका स्वीकार करना चाहिए? तब बाबा ने कहा, देखो वचन, बाहर का त्याग करना चाहिए और अंदर का स्वीकार करना चाहिए. इसका मतलब है की जो बहिर्मुख बनवतो त्याचा त्याग करावा आणि अंतर्मुख होण्याला स्वीकृती द्यावी. पुढचं आहे आत्मिक स्वास्थ्य. शरीराने मनाने स्वस्थ असाल तर आत्मिक स्वास्थ्य लाभेल, कारण शरीराला आहार आवश्यक आहे आणि आत्म्यालासुद्धा आहाराची आवश्यकता असते. आत्म्याचा आहार आहे सत्संग आणि आत्म्याला 2 पाऊल आहेत. एक आहे शांती आणि दुसरं आहे प्रेम. ज्याच्या जीवनात शांती आणि प्रेम आहे त्याच्या जीवनात समाधानाला कमी नाही. मग जप होईल, ध्यान होईल, परमात्मा प्राप्तीचा मार्ग सोपा होत जाईल. म्हणूनच म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या 3ही स्वास्थ्याची आपल्याला गरज आहे. त्यासाठी दुसऱ्यावर विसंबून राहता कामा नये. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. जो स्वयंची कष्टत गेला तोची भला. जगातली सर्व दारं बंद झाले तरी सद्गुरूंचं दार साधकासाठी खुलंच असतं. ही बघा आपली सर्वात्मक गुरुदेवाची पाटी असलेली कमान. याला आपण गेट ठेवलेलं नाही, त्यामुळे ते सतत उघडं आहे. पण लोक येतात कुठे? दुसरीकडे जातील, दारावरची बेल वाजवतील, दारातल्या कुत्र्यापासून स्वतःला वाचवतील, तेथेच कितीतरी वेळ वाट पाहत उभे राहतील. हाच तर संसार. पण जेव्हा आपण आपल्या आवाक्याबाहेरचा एखादा निर्णय घेत असू तेव्हा आपली द्विधा होते, मार्ग सापडत नाही. तेव्हा आपण आपल्या सद्गुरूंना विचारलं पाहिजे, तुम्ही आता परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर चालत आहात. जीवनात संकट येतीलच आणि हे बघा, अध्यात्मात ज्याची उन्नती होणार आहे त्याच्या जीवनात दुःख जास्त येते. म्हणूनच म्हणतात की परमेश्वर जेव्हा आपल्याला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा तो आपल्याला दुःख पाठवतो. म्हणून दुःखांना काय घाबरायचं? उलट जीवनात येणारं दुःख, त्रास, विरह ही तर चांगली लक्षणं आहेत. साधकाला अहंकार येता कामा नये. परमार्थाला समजून घ्यायचं असेल तर आपण अहंकारी बनून समजून घेऊ शकत नाही. अर्जुनासारखा शिष्य जो श्रीकृष्णाच्या सानिध्यात असणारा, हे दोन्ही नर आणि नारायण, तरी अर्जुनाला श्रीकृष्ण लवकर समजलं नाही. हे दोघे मामाफुईचे, नातं इतकं जवळचं, तरीही अर्जुन युद्धप्रसंगी आपल्या नातेवाईकांबरोबर युद्ध करायला तयार होत नाही. ज्यांच्या मांडीवर मी खेळलो, ज्यांचे बोट धरून मी चाललो, त्यांच्याबरोबर मी युद्ध कसे करू? पण श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि विराट रूप दर्शन दिले तेव्हा अर्जुन म्हणतो, कृष्णा तुझं दिव्य तेज मी सहन करू नाही शकत. आता तू म्हणशील ते ऐकायला मी तयार आहे. त्याच्या नकाराला बदलवण्यासाठी युद्धप्रसंगी कृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजेच भगवद्गीता. नंतर युद्ध होते. कौरवांचे सैन्य कौरवांसहित मारले जाते. मग अर्जुनाला वाटतं की मी युद्ध केलं, मीच ह्यांना संपवलं. कृष्ण म्हणतो, अर्जुना तू रथातून खाली उतर. आता मीही खाली उतरलो. रथावर जो झेंडा होता हनुमानाचा, त्या झेंड्यामुळे ब्रह्मास्त्रासारखे बाणही त्याने परतवून लावले. पण आता तो झेंडाही खाली आलाय. तू लवकर खाली उतर. आणि अर्जुन रथातून खाली उतरताच तो रथ कोसळतो. अर्जुनाचा अहंकार घालवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला नदीकाठी नेले. दुपारची वेळ होती. अर्जुनाने आपले धनुष्य झाडाला टांगून ठेवले. योग मायेने तो झोपी गेला. तेथे जवळच काही भिल्लांची मुलं आंब्याच्या कोयांचा खेळ खेळत होती. त्यांनी ते धनुष्य पाहिलं. त्याची दोरी सोडली आणि तिने अर्जुनाला त्या धनुष्यात बांधून वरती अडकवून ठेवले. कृष्णाने आपली योगमाया बाजूला करताच अर्जुनाला जाग आली. त्याने स्वतःला धनुष्यामध्ये बंदिस्त झालेलं स्वतःला पाहिलं आणि म्हणाला, हे काय झालं? असं म्हणताच कृष्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना तू तर ह्याला मारलं, मग तुझं असं काय झालं? तू तर त्याला मारलं, मग तुझं असं काय झालं? सांगायचं तात्पर्य असं आहे की जो नराचा अवतार असूनही त्याला अहंकार होऊ शकतो, तर आपल्याला किती वेळ लागेल? सगळे संत एकत्र आले. त्यांनी निर्णय केला की नुस्पृहम तृणम जगत. पण अशा दृष्टीने पाहिले तर माणसं काम करणार नाहीत. सर्व जग आळशी होईल. जगाला गवताच्या काडीप्रमाणे मांडलं तर या मानवरचनेत व्यवहारात अडथळे येतील. मग काही संसारी संतांचा ग्रुप एकत्र आला. त्यांनी सर्वांनी मिळून एक विचार केला आणि असा निष्कर्ष काढला की जे जे भेटले भूता ते ते माणिजे भगवंत. मग अहंकाराचा प्रश्न डोक्यावर काढू लागला. म्हणून या अहंकारापासून स्वतःला वाचविलं पाहिजे. त्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे ध्यान. ध्यान 2 प्रकारचे आहे. एक आहे ते सगुण साकार ध्यान. त्यात हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. दुसरा प्रकार आहे तो निर्गुण निराकार ध्यान. त्यात निर्विकल्प मन
आणि दिशा वैराग्याची हे ध्यान करताना हृदयात करावं. नसेल जमत तर नाभिकमलावर करावं. तेही जमत नसेल तर आज्ञाचक्रावर ध्यान करावं. ध्यानासाठी योग्य वेळ आहे ती म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ, पहाटे 3:30 ते 5:30-6 वाजेपर्यंतची वेळ. सुरुवातीला खूप विचार येतील, आले तर आले, ते आपोआप जातात. ज्याला जीवनामध्ये शांती अनुभवायची त्याने कमीत कमी 3 महिने रोज 3 तास ध्यान केलं पाहिजे. ज्याला परमात्मा प्राप्ती करायची आहे त्याने कमीत कमी 3 वर्ष, 3 वर्षाचे पॅकेज म्हणजे 1000 ते 1100 तासांचे ध्यान व्हायला पाहिजे. मग त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतो. जेथे जातो तेथे रोजीरोटीचा प्रश्न आपोआप सुटतो. हा माझा अनुभव तुम्ही बघतच आहात. सुरुवातीला 1-1.5 वर्ष तर खूप विचार उठतात, कारण जन्मोजन्माचे संस्कार आहेत या जीवावर. जसा उकिरड्याचा ढीग आहे तोपर्यंत त्याचा वास येत नाही, पण त्याचा उपसा सुरू झाला की त्याचा दुर्गंध येतो. तसेच हेही आहे. मग या काळात सर्व विकार वासनांचा उपसा होतो. मग सर्व शांत. ध्यानाच्या वेळी पद्मासनात, सिद्धासनात किंवा सुखासनात जसं ठीक वाटेल त्या आसनात बसून ध्यान करावं. हे सर्वोत्तम ध्यान. पण ते जमत नसेल तर तुम्ही भिंतीला टेकूनही ध्यान करू शकता किंवा शवासनात पडून राहूनही ध्यान करू शकता. ध्यानाची काही निशाणी बाकी राहत नाही. पक्षी उडून फळ खातो, त्याच्या वाटेतल्या खुणा राहत नाहीत. तसेच हे ध्यान आहे. परमात्म प्राप्तीच्या मार्गातील हा नॅशनल हायवे आहे. मनोवेगे उन्नती होते. मनोवेगे म्हणजे सेकंदाला प्रकाशाचा जो वेग आहे तो. जो ध्यान करतो त्याला कधीही काही कमी पडत नाही. हो, एक मात्र आहे, जो परमार्थ मार्गात आहे त्याला अडथळे येणार, त्रास होणारच आहे. कोणते संत आहेत, कोणते महापुरुष आहेत, त्यांना या समाजाने त्रास दिला नाही. ज्ञानेश्वरांपासून मुक्ताबाईपर्यंत, मीरेपासून कान्होपात्रेपर्यंत या जगाने त्यांना त्रास दिला. पण ते आपल्या मस्तीत मग्न होते. धून में धून अपने धून, पराई धून न पाप नापून. त्या परमेश्वराची लीला ध्यानाशिवाय कशी कळेल? त्याला त्याचं वचन खोटं झालं तर चालतं, पण त्याच्या भक्ताचे वचन तो खोटं होऊ देत नाही. त्यासाठी तो शेणाच्या गोवऱ्यामधूनही त्याचं अस्तित्व प्रगट करतो. हा जन्म आहे जो आपल्याला साधनेसाठी वापरायचा आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा मिळत असे हा मानव देहाचा वारा. अरे, सद्गुरू आणि शिष्याचं नातं हे जन्मोजन्माचं. तू किडा झाला तर तुझ्या हितासाठी गुरुला कावळा होऊन यावं लागेल. तुला टोचा मारून वर काढण्यासाठी विचार कर. तू जर सेप्टिक टँकमधला किडा झाला तर किती वेळ लागेल? अरे, हाडामासाच्या गोळ्यासाठी म्हातारी आई असली तरी आपल्या 50 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवते. माझ्या बैलालाही सासूरवास म्हणते. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळतात. ती मुलगी आईच्या कुशीत शांत झोपते. मग जन्मोजन्माचं नातं असलेल्या सद्गुरूला आपला शिष्य भेटतो, तेव्हा त्याला नाही का समाधान वाटणार? त्याच्या डोळ्यातून नाही का तो आनंद झळकणार? तो मग सद्गुरू माऊलीच्या कुशीत नाही का शांत होणार? ह्या वाटेत एकच शिल्लक राहतो, देव पहावया गेलोनी देवची होऊनी ठेलो. माझ्या जीवनातील ही अनुभूती. समोर मृत्यू होता आणि त्याच्यापुढे प्राप्ती होती. स्वतःचा मृत्यू होताना फार दुविधा होते. जन्मोजन्माचे संस्कार त्रास देतात, पण तरीही पुढे होता आलं तरच सद्गुरू आपल्या प्रगट होतात. कित्येकांना तर अनुभव आहे की दुसऱ्या संतांच्या प्रवचनाच्या वेळी या संतातच भक्ताला आमचे दर्शन झाले. एक संपल्याशिवाय दुसऱ्याला कसा प्रवेश करता येईल, यासाठी ध्यान महत्त्वाचे. ध्यान करा, ध्यान करा, हृदयामध्ये ध्यान करा. जी गोष्ट अत्यावश्यक आहे ती विनामूल्य मिळते. जगण्यासाठी हवा जरुरी आहे, ती सहज उपलब्ध आहे. पाणी जरुरी आहे, तेही सहज उपलब्ध आहे. प्रकाश जरुरी आहे, तोही सूर्य निरंतर देत आहे. नुसताच प्रकाश देत नाही तर पृथ्वीवरची संपूर्ण घाण शोषण करतो. पृथ्वी जरुरी आहे, आपली सर्व घाण विष्ठासुद्धा ती स्वीकारते. आपल्याला शांती, शीतलता आवश्यक आहे. चंद्र ती शीतलता आपल्याला प्रदान करते. नदी वाहते, मग तिच्या प्रवाहात किती गटारी तिला मिळतात, किती जण स्नान करतात, किती कचरा टाकतात, किती विष्ठा तिच्यात पडते, पण ती तक्रार करत नाही. ती निरंतर वाहत राहते. समुद्राला जाऊन मिळते, मग ती नदी नदी राहत नाही, ती समुद्रच बनते. तसं आपल्यातलं माणूसपण वाढवण्यासाठी, आपल्यातलं देवपण निखरण्यासाठी ध्यान करा. बहिर्मुख होण्याने ज्ञान मिळेल, पण अंतर्मुख झाल्याशिवाय परमात्मपदाची प्राप्ती नाही आणि ध्यानानेच अंतर्मुख होता येते. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.